चाट प्रकार खायला सगळ्यांनाच आवडतो, पण बाहेर पाऊस पडत असताना भेळ पाणीपुरीपेक्षा गरमागरम जर चाट आपल्याला मिळालं तर किती छान आहे की नाही. असंच मी एक गरमागरम चाट तुम्हाला कसं करायचं ते सांगणार आहे. नमस्कार, आऊचा खाऊ या युट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण करणार आहोत गरमागरम असा चाटचा प्रकार, रगडा पॅटीस. चला तर रेसिपी बघूया रगडा पॅटीसची. रगडा पॅटीसचा रगडा करण्यासाठी इथे मी पिवळे वाटाणे भिजवून घेतलेत. 1 वाटी वाटाणे भिजवले, ते भिजून एवढे झालेत. साधारण दुप्पट ते 2.5 पट होतात. आता ह्यामध्ये हे भिजलेले वाटाणे ज्या भांड्यानी मोजून घेतले त्याच भांड्यानी दुप्पट एवढं पाणी घालणार आहे. थोडंसं जास्त घातलं तरी काही हरकत नाहीये. यामध्ये किंचित तेल घालायचे. तेलामुळे काय होतं, कडधान्य पटकन शिजतं. अगदी अर्धा चमचा एवढं तेल घालायचे. आणि आता हे मी झाकण लावून ह्यात मी 5 ते 6 शिट्ट्या काढणार आहे. आपण एकीकडे वाटाणे कुकरला लावलेले आहेत, तोपर्यंत पॅटीससाठी लागणारी तयारी आपण करूया. पॅटीसमध्ये जे आपल्याला वाटण घालायचे ते करू. 1 इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या. हे मिक्सर मधनं भरड काढणार आहे मी. इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता हे मी स्मॅश करून घेणार आहे. कमी पाणी घालून बटाटे उकडायचे, म्हणजे मग ते पचपचीत होत नाहीत. हे पहा, हे सगळे बटाटे मी कुस्करून घेतले. आता ह्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा मीठ, 1 चमचा ओवा, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट बेडगी मिरचीचं घ्यायचं, म्हणजे मग फार झणझणीत होत नाही, कारण आपण वाटणामध्ये मिरची घातलेली आहे. आणि हा 1 चमचा मी चाट मसाला घेतलाय. मग अशी जे आपण वाटण करून घेतलं आलं लसूण मिरचीचं ते घालायचंय. हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करायचंय. आता हे मी मिक्स करून घेतलं. ह्यामध्ये बाइंडिंगसाठी मी फक्त 1 चमचा एवढा ब्रेड क्रम्स घालणार आहे. आपला बटाटा व्यवस्थित उकडला गेल्यामुळे 1 चमचा एवढं पुरणार आहे. पण तुमचं जर बटाट्यात पाणी जास्त राहिलं असेल तर 1 चमच्यापेक्षा जास्ती ब्रेड क्रम्स लागू शकतात. ते तुम्ही तुमचा अंदाज घेऊन घालू शकता. आणि ब्रेड क्रम्स नसतील तर काय करायचं, आपले जे कांद्या पोह्याचे पोहे असतात ते 2 चमचे पोहे मिक्सरला बारीक करायचे आणि तो पोह्यांचा चुरा ह्यामध्ये घालायचा. हे पाहता, हे आपलं पॅटीससाठीचं बॅटर तयार आहे. आता ह्याच्या छोट्या छोट्या टिक्कीज करून घ्यायच्या. हे पाहता, ह्याच्या अशा छोट्या छोट्या टिक्की करून घ्यायच्या, असं गोल आकारात. हे सगळ्या एकदम करून घ्या, म्हणजे मग नंतर पुढची प्रोसेस करायला आपल्याला सोपं पडेल. हे मी आता सगळं करून घेते. आता आपल्याला हिरवी चटणी करायची. मग अशी ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलं होतं त्याच भांड्यात आता आपण हिरवी चटणी करणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी एवढा पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 1 वाटी एवढी कोथिंबीर, देठासहित कोथिंबीर घ्यायची आहे. 2 हिरव्या मिरच्या. ह्या मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी 2च घेतल्यात. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून घेऊ शकता आवडीनुसार. किंचित आलं आणि फक्त 4 लसूण पाकळ्या. आता ह्याचा रंग तसाच राहावा म्हणून ह्यात काहीतरी आंबट घालायचं असतं. लिंबाचा रस किंवा कैरी तुम्ही घालू शकता. तर माझ्याकडे दोन्ही नाहीये तर मी हे आवळ्याचा रस घालते. आवळ्याच्या रसाने पण खूप सुंदर टेस्ट येते, एकदा घालून बघा.
आता फक्त पाव वाटी एवढं पाणी घालून मी हे मिक्सरला बारीक करून घेते. हे पहा, हे आपण सगळं मिक्सरमधनं काढलेलं आहे. आता ह्यामध्ये मी घालणार आहे चवीपुरतं काळं मीठ, म्हणजे साधारण पाव चमचा एवढं काळं मीठ घालायचे. आणि त्याला अजून छान टँगी टेस्ट येण्यासाठी पाणीपुरी मसाला घालायचा अर्धा चमचा. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. ही चटणी अशीच घट्ट ठेवायची आहे, कारण आपल्याला रगडा पॅटीसवर वापरायची. ही आपली हिरवी चटणी तयार आहे. आता रगड्यासाठी जे आपण वाटाणे शिजत लावले होते ते व्यवस्थित शिजलेले आहेत. इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यात आपण फोडणी तयार करणार आहोत. बाहेर जेव्हा आपण रगडा पॅटीस खातो तर त्या रगड्याला फोडणी नसती, पण आमच्याकडे आळणी तो रगडा आवडत नाही म्हणून मी फोडणी करणार आहे. 1 चमचा तेल घातलंय. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये जिरे घालायचे. मोहरी घालणार नाहीये, जिरे घालणार आहे फक्त. 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद. आता गॅस बंद करून मग हा उकडलेला जो वाटाणा आहे तो मी फोडणीत घालणार आहे. गॅस मुद्दाम बंद करते म्हणजे अंगावर उडत नाही आपल्या. आता पुन्हा गॅस चालू करते. यामध्ये घालणार आहोत 1 चमचा मीठ आणि 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला. हा कांदा लसूण मसाला झणझणीत असतो त्यामुळे तो घालते. हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. हा जो कांदा लसूण मसाला आहे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे चॅनलवर, ती बघा. आता हे अगदी आपण म्हणतो ना रटरट शिजलं पाहिजे तसं हे शिजवायचं आहे. तर आता हे मी दुसऱ्या शेगडीवर शिफ्ट करते आणि इथे आपण पॅटीस आता शॅलो फ्राय करायला घेऊयात. हे पहा, टिक्की शॅलो फ्राय करण्यासाठी मी इथे गॅसवर तवा तापत ठेवला. मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा एवढं तेल घालायचंय आधी, म्हणजे मग ती टिक्की तव्याला चिकटत नाही. आणि अशी एक एक टिक्की ठेवून शॅलो फ्राय करून घ्यायची. पुन्हा इथे वरनं थोडंसं तेल सोडायचंय म्हणजे ती छान खमंग अशी भाजली जाते. आता हे एका बाजूने भाजलेत. आता हे असे पलटायचे म्हणजे मग दुसऱ्या बाजूने पण छान भाजता येतात. फार वेळ लागत नाही कारण बटाटा आपला ऑलरेडी उकडलेला असतो, त्यामुळे पटकन शॅलो फ्राय होतात ते. हे पहा, हे दुसऱ्या बाजूनी पण छान लालसर झाले. तुम्हाला मी असं पलटी मारून दाखवते. हे पहा, सगळी दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित शॅलो फ्राय झालेली आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीच्या सगळ्या टिक्कीज शॅलो फ्राय करून घेते. हे आपलं गरमागरम असं रगडा पॅटीस सर्विंगसाठी तयार आहे. आधी रगडा घालायचा आहे, मग त्याच्यावर पॅटीस, मग त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिंचेचं पाणी तुमच्या आवडीनुसार. हे चिंचेचं पाणी कसं तयार करायचं त्याची पण व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ही हिरवी चटणी आणि ह्यावर बारीक शेव किंवा फरसाण, तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही घालू शकता. आमच्याकडे फरसाण आवडतं म्हणून मी फरसाण घातलेलं आहे. ही आपली डिश सर्विंगसाठी तयार आहे.